मला कसं बोलायला परवानगी दिली? ते नाही म्हणले असते. तर त्याला एक माहीत असलं पाहिजे की बाबा मराठीत बोललं तरी ट्रान्सलेशनचं बटन आहे आणि त्याला ऐकायला हिंदीत येतं, इंग्रजीत येते. बऱ्याच लोकांना हिंदी सुद्धा तिथं काही किंवा कोणाला बोलता येत नाही, ती इंग्रजीमध्ये ऐकतात. ते ट्रान्सलेशनचं बटन आहे, तू जरा शिक. मी मराठीत बोललो संसदेमध्ये तर मला याला हिंदी कळाना. कोणचा तर तुमचा न्यूजवरच कोणचं तरी यूट्यूब काहीतरी चालतंय तरी लिहिलं, त्या म्हणले स्पीकर साहेबाला कळाना काय बोलायला खासदार ती सभागृहाला कळाना. याच्या उलट 8 दिवसांनी त्याच्यानंतर यांनी जे यूट्यूबला काढलं त्याच्यानंतर 8 दिवसांनी आमच्या स्पीकर साहेबांनी स्वतः सांगितलं रेकॉर्डवर आहे संसदेच्या की तुम्ही तुमच्या मातृभाषेत जी की या भाषेत बोलायला तुम्हाला ज्या ज्या भाषेमध्ये बोलायला परवानगी दिली त्या तुमच्या भाषेत महाराष्ट्रातल्या खासदारांनी मराठीतच बोला. सक्ती म्हणून नाही, पण तुम्ही मराठीत बोला. कर्नाटकवालेली तुमची कोणची लँग्वेज आहे त्याच्यात बोला. तामिळनाडूवाली तुमची ज्याच्यात त्याच्या मातृभाषेमध्ये तुम्ही बोला, जिथं जिथे मान्यता आहे त्या भाषेत बोला असं आदेशित केलं आम्हाला. मग जर मराठी भाषेत जर समजा माझं बोलणं कळत नाही किंवा वापरून नाही तर मला कसं बोलायला परवानगी दिली? ते नाही म्हणले असते. तर त्याला एक माहीत असलं पाहिजे की बाबा मराठीत बोललं तरी ट्रान्सलेशनचं बटन आहे आणि त्याला ऐकायला हिंदीत येतं, इंग्रजीत येते. बऱ्याच लोकांना हिंदी सुद्धा तिथं काही किंवा कोणाला बोलता येत नाही, ती इंग्रजीमध्ये ऐकतात. ते ट्रान्सलेशनचं बटन आहे, तू जरा शिक आणि त्याच्यानंतर आमच्यावर बोलावं. पण असे कलाकार असते तुमच्यासारखेच काही, त्याच्यामुळे त्याला जास्त नाही बोलावं. पण कुठंतरी 4-5 महिन्यानंतर तरी संधी मला बोलायला बोलून टाकू. तर यांना जरा सुधारणा करावी. इतकं अंध प्रेम कसं असावं? हो, मग खासदारावरच बोलताना एवढं पत्रकारांनी नाही ना, तरी एखाद्या राजकीय माणसाने बोलू द्या. पण आता काय करावं, बीड जिल्ह्याची प्रथा आहे.